हॅलो गाईज, आज आपण सुरुवात करणार आहोत जी के प्रश्नसंच 14ला. आय होप तुम्हाला या सिरीजचा नक्कीच फायदा होत असेल आणि तुमचा डेली येथे सराव होतच असेल. नक्कीच आपले व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचा सराव डेली होईल. दिवसातून किमान 7 ते 8 मिनिट तुम्ही येथे दिलेत तर तुमचा डेली एका महिन्यामध्ये 90+ स्कोअर तुम्ही करू शकाल पोलीस भरतीच्या पेपरमध्ये. सो सुरुवात करूया आपल्या 25 क्वेश्चन सिरीजला. प्रश्न क्रमांक 1. सुरीने सहजपणे कापता येतात असे मऊ धातू. पर्याय आहेत अ. पारा आणि जस्त, ब. सोडियम आणि पोटॅशियम, क. पोटॅशियम आणि जस्त, ड. सोडियम आणि कथील. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सुरीने सहजपणे कापता येतात असे मऊ धातू आहेत सोडियम आणि पोटॅशियम. प्रश्न क्रमांक 2. सन 2021चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार किती खेळाडूंना प्रदान करण्यात आला? पर्याय आहेत अ. 14, ब. 4, क. 12, ड. 6. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सन 2021चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार एकूण 12 खेळाडूंना प्रदान करण्यात आला. प्रश्न क्रमांक 3. अमेरिकेने नुकतेच इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर नामक सेनेला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. ती कोणत्या देशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत अ. इराण, ब. पाकिस्तान, क. सिरिया, ड. अफगाणिस्तान. पर्याय क्रमांक अ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अमेरिकेने नुकतेच इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर नामक सेनेला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. ती इराण या देशाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 4. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार होते? पर्याय आहेत अ. मुंबई दक्षिण, ब. ठाणे, क. गडचिरोली चिमूर, ड. रत्नागिरी सिंधुदुर्ग. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील ठाणे हे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार होते. प्रश्न क्रमांक 5. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्म टिंबटिंब या गावी झाला. पर्याय आहेत अ. पुणे, ब. जयपूर, क. इंदूर, ड. मुंबई. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्म इंदूर या गावी झाला. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती नियुक्ती राष्ट्रपती करीत नाही? पर्याय आहेत अ. राज्यांचे राज्यपाल, ब. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, क. कॅबिनेट सचिव, ड. लोकसभा सभापती. पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लोकसभा सभापती यांची नियुक्ती राष्ट्रपती करीत नाही. प्रश्न क्रमांक 7. माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला कोण? पर्याय आहेत अ. अरुणिमा सिन्हा, ब. संतोष यादव, क. बचेंद्री पाल, ड. प्रेमलता अग्रवाल. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल ह्या होत्या. प्रश्न क्रमांक 8. शरीरातील रक्ताचे अभिसरण हे टिंबटिंब या शरीरातील अवयवाद्वारे नियंत्रित केले जाते. पर्याय आहेत अ. मेंदू, ब. फुफ्फुसे, क. हृदय, ड. मोठे आतडे. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. शरीरातील रक्ताचे अभिसरण हे हृदय या शरीरातील अवयवाद्वारे नियंत्रित केले जाते. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणते शहर उत्तर कोरियाची राजधानी आहे? पर्याय आहेत अ. सेऊल, ब. प्योंगयांग, क. सेनयोंग, ड. इंचिऑन.
पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्योंगयांग हे शहर उत्तर कोरियाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 10. टिंबटिंब यांना भारतीय उपग्रह कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते. पर्याय आहेत अ. यू आर राव, ब. अब्दुल कलाम, क. नरेश चंद्रा, ड. प्रो. यशपाल. पर्याय क्रमांक अ हे प्रश्नाचं उत्तर आहे. यू आर राव यांना भारतीय उपग्रह कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11. वैद्यकशास्त्राचे जनक कोणास मानले जाते. पर्याय आहेत अ. अपोलो, ब. प्लाटो, क. ॲपिडरस, ड. हिप्पोक्राटस. पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे. वैद्यकशास्त्राचे जनक हिप्पोक्राटस यांना मानले जाते. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले. पर्याय आहेत अ. भारत, ब. इंग्लंड, क. चीन, ड. जर्मनी. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चीन या देशात पहिल्यांदाच पुस्तक छापले गेले. प्रश्न क्रमांक 13. भारताने टिंबटिंब साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली. पर्याय आहेत अ. 1990, ब. 1975, क. 1993, ड. 2002. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. भारताने 1993 साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 14. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे. पर्याय आहेत अ. झेलम, ब. रावी, क. चिनाब, ड. सतलज. पर्याय क्रमांक अ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. श्रीनगर हे शहर झेलम या नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 15. बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात. पर्याय आहेत अ. अटकपूर्व जामीन, ब. रिट ऑफ मॅन्डमस, क. हॅबियस कॉर्पस, ड. प्रतिषेध. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हॅबियस कॉर्पस. बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी हॅबियस कॉर्पस या कायद्याचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 16. लक्षद्वीप इथे स्थित आहे. पर्याय आहेत अ. बंगालचा उपसागर, ब. अरबी समुद्र, क. हिंदी महासागर, ड. प्रशांत महासागर. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षद्वीप इथे स्थित आहे म्हणजेच अरबी समुद्रात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र केसरी कशाशी संबंधित आहे. पर्याय आहेत अ. घोडेस्वारी, ब. कुस्ती, क. बैलाची शर्यत, ड. समाजसेवा. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. महाराष्ट्र केसरी हा कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 18. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे. पर्याय आहेत अ. कुस्ती, ब. साडी, क. मिसळ, ड. फूल. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटेसे नगर साडी यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राचा राज्याचा खेळ कोणता. पर्याय आहेत अ. कबड्डी, ब. खो खो, क. क्रिकेट, ड. कुस्ती. पर्याय क्रमांक अ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. महाराष्ट्राचा राज्याचा खेळ कबड्डी हा आहे. प्रश्न क्रमांक 20. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म म्हणून साजरा केला जातो. पर्याय आहेत अ. शिक्षक दिन, ब. बाल दिन, क. पर्यावरण दिन, ड. तत्वज्ञानी दिन. पर्याय क्रमांक अ हे या प्रश्नाचं उत्तर आहे.
सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणती नियुक्ती राष्ट्रपती करीत नाही? पर्याय आहेत: अ. राज्यसभेचे अध्यक्ष, ब. ॲटर्नी जनरल, क. नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, ड. मुख्य निवडणूक अध्यक्ष. पर्याय क्रमांक अ. राज्यसभेचे अध्यक्ष हे या प्रश्नाचं उत्तर आहे. राज्यसभेचे अध्यक्ष यांची नियुक्ती राष्ट्रपती करीत नाही. प्रश्न क्रमांक 22. सन 2022च्या पुरस्कारांतर्गत महाराष्ट्रातील टिंबटिंब यांना कलाक्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. पर्याय आहेत: सुलोचना चव्हाण, ब. प्रभा अत्रे, क. सोनू निगम, ड. सिंधुताई सपकाळ. पर्याय क्रमांक ब. प्रभा अत्रे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. सन 2022च्या पद्म पुरस्कारांतर्गत महाराष्ट्रातील प्रभा अत्रे यांना कलाक्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 23. जगन्नाथ रथयात्रा उत्सव टिंबटिंबमध्ये साजरा केला जातो. पर्याय आहेत: अ. आसाम, ब. ओडिशा, क. मणिपूर, ड. मिझोरम. पर्याय क्रमांक ब. ओडिशा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जगन्नाथ रथयात्रा उत्सव ओडिशामध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या तापमानात सेल्सिअस थर्मामीटर आणि फॅरनहाइट थर्मामीटर समान तापमान दर्शवते? पर्याय आहेत: अ. -30 डिग्री सेल्सिअस, ब. -40 डिग्री सेल्सिअस, क. -50 डिग्री सेल्सिअस, ड. -60 डिग्री सेल्सिअस. पर्याय क्रमांक ब. -40 डिग्री सेल्सिअस हे या प्रश्नाचं उत्तर आहे. -40 डिग्री सेल्सिअस तापमानात सेल्सिअस थर्मामीटर आणि फॅरनहाइट थर्मामीटर समान तापमान दर्शवेल. प्रश्न क्रमांक 25. पाण्याखालील ध्वनी अंडर वॉटर साऊंड मोजमाप करण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? पर्याय आहेत: अ. रडार, ब. सोनार, क. हायड्रोफोन, ड. कॅपिलरीमीटर. पर्याय क्रमांक क. हायड्रोफोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पाण्याखालील ध्वनी म्हणजेच अंडर वॉटर साऊंड मोजमाप करण्यासाठी हायड्रोफोन हे साधन वापरले जाते. सो इथे आपले 25 क्वेश्चन सिरीज समाप्त झालेली आहे GKची. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सिरीजचा पुढचा पार्ट बघणार आहोत. तर डेली बघा आपले व्हिडिओज आणि आपल्या चॅनलवर डेली सराव करा. आणि पोलीस